हॅलो. हा बोला ना. फोन केला होता का मी? हा त्या दिवशी फोन केलता, मी लग्नात होते नेमकी, म्हणून मी तुम्हाला रात्री फोन केला होता. तुम्ही म्हटलं नाही का हा उद्या फोन हा करू. बोला मॅडम. ते फीडबॅक साठीच मी कॉल केला असेल. कोणतं घेतलं होतं औषध आणि काय रिझल्ट आहे? औषध एक मिनिट नाव तुम्हाला सांगते. सॉरी. एक मिनिट नाव सांगते तुम्हाला. हा, दारू सोडवण्यासाठी घेतलंय का? हो हो हो, नशामुक्ती. त्रिकाल नशा. ओके ओके हा. हा तर ते म्हणजे फक्त जेव्हा घेईल म्हणजे त्यांनी थोडी ड्रिंक केली ना, तर डोळे वगैरे लाल होतात. काय काय? म्हणजे एकदा त्याने ड्रिंक केली होती ना, तर डोळे लाल झाले होते त्याचे. ओके ओके हा, ठीक आहे ना. ते थोडंफार होतच, कारण की पित्त वाढतं ना, जे लोक ड्रिंक करतात ना हम्म. त्यांचा पित्ताचा त्रास त्यांना भरपूर असतोच असं. नाही तसं म्हणजे नाहीच घेतली, आता 4 महिने झाले ना चालू केलेला. हम्म. दोनदा फक्त थोडी थोडी घेतली होती, ते पण नेमकं तो घेतलं नव्हतं सकाळी औषध त्याने. ओके, म्हणजे त्यांना फरक पडलाय. हो हो, खूप फरक पडलाय. म्हणजे 4 असंच राहू दे, महिन्यापासून. कारण की मग त्याला थोडा डाऊट येतोय मॅडम, की नाही का म्हणजे मला घरी काय अशी इच्छा होत नाही मग. थोडंफार वाटणारच ना, आता जी एकदम सवय होती. पण याच्याने टेस्ट नकोशी होते, इच्छा हा हा. होतच नाही. कोणासाठी घेतलं होतं? भावासाठी घेतलं होतं, आता भावासाठी. परत कालच ऑर्डर केलंय. ओके ओके, वय काय त्यांचं? 34. ओके. आणि 34. कोणतं फक्त दारूचच व्यसन आहे की? हो हो हो, तेवढंच फक्त दारूचच आहे ना? हो, खूप ओके. एज्युकेटेड आहे आणि ते असं झालंय माहिती का. बरं. आणि आता प्रमाण. तो कामाला पण जायला लागलाय, म्हणजे मेन गोष्ट. पहिला असं ओके. काहीच करत नव्हता. नाही नाही, छान छान. प्रमाण भरपूर होतं का अगोदर? प्रमाण म्हणजे असं 2 दिवसांनी वगैरे असायचं, मग ते इतकं प्यायचं की शुद्ध नसायचे त्याला. बापरे. त्याचे अकाउंट मधनं पैसे काढून घेतलेले पण त्याला कळायचे नाही, मित्रांनी फोन काढून घेतलेले कळायचे नाही. अरे बापरे. आणि मग जॉबला वगैरे नव्हते जात? हा, BCom झालंय त्याचं. अच्छा अच्छा. ओके, मग आता स्वभाव वगैरे काय शांत झालाय का? हो हो हो, खूप छान. म्हणजे नाही का, माझ्या लाईफ मध्ये फक्त तेवढीच खंत होती, देवाने माझं ऐकलं म्हणून नाही का. ते मला माझ्या मामाच्या मुलीने दिलं होतं औषधाचं. अच्छा अच्छा. ते झालंय. म्हणजे आमची पण फॅमिली खूप अशी एज्युकेटेड आहे, आणि ती पण त्यामुळं मला माहेरी जाता येत नव्हतं, जाऊ वाटत नव्हतं. आता अच्छा. म्हणजे 2-3 महिने झाले ना, मी यात्रेला गेले, लग्नांना वगैरे गेले ना, म्हणजे खूप छान म्हणजे वागतोय आमच्याशी. तेच म्हणजे ओके छान ओके. वाटतंय असं. नाही नाही, चांगली गोष्ट आहे. सुटली हे महत्वाचं आहे. आणि फक्त रेग्युलर औषध द्यायचं, आणि आठवड्यातून एकदा तरी द्या. त्यांना आता औषध तुम्ही म्हणजे कसं आणि कोण देतंय म्हणजे मम्मी जेवणामध्ये? देते. हो हा. हो, ज्यूस मध्ये देते सकाळी मम्मी. ओके ओके, ठीक आहे ना. आपलं आठवड्यातून एकदा द्यायचं. आता म्हणजे सध्या रोजच चालू आहे मॅडम, मग तसं आठवड्यातून एकदा द्यावं लागेल का? कारण 4 मार्च पासून मागवते. ओके, ठीक आहे ना. आता म्हणजे 4 महिने झाले घेतली नाही ना? 2दा घेतली होती ना त्यांनी, थोडी थोडी लाईटली. थोडी घेतली होती, ठीक मम्मीने आहे ना. मला सांगितलं. आता काय करा माहितीये का, आता 15 दिवस जर सपोज घेतली नाही ना त्यांनी ड्रिंक, की आठवड्यातून प्रमाण कमी कमी करा. आठवड्यातून एकदा 2दा असंच द्या, होऊन जाईल ते. फक्त हे नाही व्हायला पाहिजे, रोज द्यायला पण काही हरकत नाही, पण ती इच्छा नाही व्हायला पाहिजे. नाही, इच्छा नाहीच होणार आहे ह्याच्याने. थँक्यू मॅडम. वेलकम वेलकम. कुठून बोलताय हो. मॅडम आपण? मी ऍक्च्युली पुण्यात राहते, वारजेमध्ये, आणि ते तिकडे राहतात रांजणगावच्या अलीकडे, सणसवाडी म्हणून आहे ना. ओके ओके, तिकडे. चालेल चालेल, ठीक आहे. तरी किती टक्के फरक वाटतोय भावामध्ये आता? फरक म्हणजे 99%. म्हणजे तो 2 दिवसाआड प्यायचा, इतकं ओके. म्हणजे प्रमाण खूप होतं त्याचं. म्हणजे आता 4 महिने झाले घेतलीच नाही, आणि रिझल्ट त्याचा जो आहे तो औषध घेतल्यानंतर 4 महिन्यात फक्त 2दाच मॅडम. 2दा म्हणजे घेतली. आता तो मित्रासोबत तिकडे ह्याला गेलता जेजुरीला तेव्हा, हा हा. आता कोणती तरी अमावस्या होती तेव्हा, आणि त्याच्या आधी एकदा म्हणजे एप्रिलमध्ये 2दाच बर. झाल्या. ओके ओके, चांगली गोष्ट आहे. तरी किती टक्के फरक वाटतोय? फरक म्हणजे म्हटलं ना तुम्हाला, 99% फरक 99%. वाटतो. ओके ओके ओके. नाही, 1% होता चांगली आता चांगली मग. गोष्ट आहे. होऊन जाईल ते, काही प्रॉब्लेम नाही. हो, मिस्टरांनी त्याला गव्हर्नमेंट सर्व्हिसला लावला होता, पण ते हे असं थोडं मध्ये पिऊन यायचं, तर मग ते सरांनी त्याला हे करून टाकलं. हा हा. पुण्यात लावला होता जॉबला. अच्छा अच्छा. नाही नाही, काय हरकत नाही. स्वभावामध्ये पण आता फरक जाणवेल.
शांत हो. होतात. म्हणजे म्हणजे त्यांचं लक्ष जे आहे ना, म्हणजे विचलित व्हायचं ते याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढतं याच्याने. म्हणजे कसं लोक म्हणायचे करणी वगैरे असं कुणी घातलं असं काय केलं असं, मी नाही ते प्रकार केले. म्हणजे मी 3-1 लाख रुपये घालवले असतील मॅडम. बापरे! म्हणजे मी बहीण आहे त्याची. हा हा हा. मी स्वतः पर्सनली म्हणजे मी 3-1 लाख रुपये घालवले असेल. मी त्याला कुठं कुठं घेऊन गेलेली, पण आंध्र प्रदेश पर्यंत घेऊन गेलेली मी त्याला. बापरे! पण नाहीच कुठं परत हम्म. आणि पडलं. काय मग मी तेच मिस्टरांना रात्री म्हणलं, अहो मला फोन आला होता त्या मॅडमचा, ते म्हणले फोन कर मग नाही का, सांग त्यांना. ठीक आहे. आणि ही गोष्ट म्हणजे आणि त्याची समाजामध्ये इमेज पण अशी हे झाली नाही का, असं फोन हे नाही द्यायचं व्हॅल्यू. बरोबर. ते कसं दारू पिणाऱ्या व्यक्तीची इमेज खूपच वेगळी होते आणि मग ते असं विचार करतात ना, काम पण नाही करणार, हा का पिऊन पडणार, असा विषय होतो. ठीक आहे ना. लग्न वगैरे झालेलं आहे का? लग्न वगैरे नाही झालं नाही का? नाही त्यांना पण म्हणजे ते होतं जॉबला, एका मुलीसोबत होतं अफेअर, ते तिने सोडल्यानंतर मग तो हा प्यायला लागला. नाही दुसरं अच्छा रिझन अच्छा. काहीच नाही असं नाही का. आणि मित्र ठीक पण आहे. चांगले नव्हते. अच्छा अच्छा. नाही नाही, काय हरकत नाही मॅडम. छान रिझल्ट आहे, तेच जाणून घेण्यासाठी कॉल केला होता. हो बाकी काही नाही. काही आपल्याकडे म्हणजे असे तुमच्या भावांसारखे अजून कोण ड्रिंक करत असतील, घरामध्ये त्रसलेले असतील, त्यांना नक्की शेअर करा औषधाची माहिती. हो हो. ठीक आहे. चालेल. धन्यवाद मॅडम.